नमस्कार, मी दीपक दराडे. न्यूज इनमध्ये आपलं स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या रेड झोन या संदर्भामध्ये सर्वाधिक चर्चा होते. विशेष करून भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये हा रेड झोन प्रश्न सध्या खूप चर्चेला आहे. गेली 15 वर्षे या ठिकाणी खासदार असलेल्या आढळराव पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले, नेमका हा रेड झोनचा प्रश्न नेमका आहे तरी काय, या संदर्भामध्ये अनेकांना जसे प्रश्न आहेत तसा आम्हाला देखील प्रश्न पडला आणि म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी ॲडव्होकेट अमित लांडगे यांच्याबरोबर चर्चा केली. अमित लांडगे या रेड झोनबद्दल आणि तिथल्या नागरिकांच्या अपेक्षांबद्दल नेमकं काय म्हणालेत आपण बघूयात. आमच्या इतर हक्कात डायरेक्टच लिहिलेलं आहे, दिघी मॅगझिन बाधित. म्हणजे जर दिघीत जर मॅगझिन असेल तर भोसरीवाल्यांचा संबंध काय, वडमुखवाल्यांचा संबंध काय, इथल्या आजूबाजूच्या गावांना त्यांना क्षेत्र हवंय किती, हा मेन मुळात इथं प्रश्न आहे. आणि सलग 15 वर्ष एकाच प्रश्नावर जे तुमचं चाललेलं असतं राजकारण, आम्ही प्रश्न सोडवतो, तर संसदेत याला काही लेखी पाठपुरावा केलेला आहे का, किंवा संरक्षण खात्याला प्रत्यक्ष जमिनीवर ग्राउंड लेवलला जे चाललेलं आहे ते त्यांच्या नजरेस आणलंय का. तसंच ज्या अन्वये फेरफारनुसार भोसरी, वडमुखवाडी, मुशी या भागात इतर हक्कात दिघी मॅगझिनचं नाव लागले. मुळात त्या फेरफारावरच असं म्हटलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना संबंधित दिलासा रक्कम देतोय. दिलासा ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही 10 ते 20 वर्ष इथं शेती न करू शकल्यामुळं तुमची जी काही नुकसान भरपाई झाली त्याबद्दल आम्ही तुम्हाला दिलासा देतो. आम्ही ह्या ज्या जागा संरक्षण खातं घेते याची कुठलीही नुकसान भरपाई आम्हाला देत नाही, त्याच्या हद्दी फायनल करत नाही. ह्या जर पूर्ण शिरूर मतदारसंघातली काढली तर मिनिमम एक 4 ते 5 लाख बाधित आहे. आणि ही फक्त वस्तीवरची संख्या आहे. मूळ ज्यांच्या जमिनी आहेत ह्या जमिनीत आमच्या नाही म्हणलं तर 2-2.5 हजार एकरच्या वर आहेत. याच्याबाबत तुम्ही काय ठोस उपाय योजना करणार? कारण की जे दिघी मॅगझिन आहे त्याच्या पाठीमागेच लोहगाव एअरपोर्ट आहे, त्याच्या मागच धानुरी गाव वसलेलं आहे. दिघी जे मॅगझिन आहे त्याच्या डोंगरालाच रेसिडेन्शियल बिल्डिंगच्या 12-12 मजली परमिशन जर असेल तर भोसरी भाग झाला, वडमुखवाडी, मुशी इथे एका नाही होऊ शकत. थोडक्यात दिघी मॅगझिनने एका साईडला त्यांचं जर कंपाऊंड केलं आणि कंपाऊंडला लागून जर रेसिडेन्शियल झोन आहे तर हा तर संपूर्ण एरिया मोकळा आहे. याच्यावर म्हणणं काय आहे सरकारचं किंवा त्यांच्या प्रतिनिधींचं? आणि रेड झोन ह्या शब्दाची आम्हाला व्याप्ती सांगावी, हे कशासाठी आणि काय करता हे आम्हाला जास्त गरजेचं आहे. मूळ कारण आणि यावेळेस आमची तमाम नागरिकांच्या वतीने आमची एक इच्छा आहे की रेड झोन हा शब्द आला कसा आणि हा कशासाठी वापरतात आणि याचं पुढं काय उपयोग आहे हे आम्हाला सगळ्यांनी स्पष्ट सांगावं. एखाद्या प्रश्नाचा बागलबुवा करून हे मताचं राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे. आमची कुठलाही लोकप्रतिनिधी असेल त्याला प्रामाणिक म्हणणं आहे, तुम्ही आमचे जे प्रश्न मांडता लोकसभेच्या लेवलला लोकसभेचा जर प्रश्न असेल तर हा निश्चित एक लोकसभेचा प्रश्न आहे, त्याच्याकडे तुम्ही किती गांभीर्याने पाहता ते तुम्ही सांगा. वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा जो आमचा तुमचा मतदार आहे त्याच्या आमच्या समस्या पहा. प्रत्येक वेळी नुसता मी पाठपुरावा करतो मग याचं आम्हाला उत्तर का नाही मिळत? मध्ये यांनी सांगितलं की परळीकर साहेबांबरोबर चर्चा आमची व्यवस्थित झाली होती. मग परळीकर साहेब हे त्या संरक्षण विभागाचे एक अधिकारी होते, मंत्री होते. मंत्री झाल्यानंतर दुसऱ्याला पदभार गेला ना, म्हणजे आढळराव साहेबांनी जे काही कागदपत्र दिले ते त्याच टेबलवर असतील, मग त्या फाईलचं पुढं झालं काय? हे प्रत्येक वेळी आम्हाला जे गाजर दाखवलं जातं इलेक्शनच्या आधी महिनाभर, हे याच्यावर कुणीतरी तोडगा काढा. तुम्हाला संरक्षण विभाग याला ज्या जागा जातात, जसा प्रत्येक सैनिक हा देशासाठी लढतो तसा आमच्या पण ह्याच जमिनी सरकाराला देतोय.